चला तर मग शिकूयात ह्या बाहीचं डिझाईन कसं करायचं ते. तर सगळ्यात आधी तुम्हाला कुठलाही जाड कागद घ्यायचा आहे आणि त्याला तुम्हाला असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्याच्या नंतर तुम्हाला आडवं 0.75 आणि उभं 0.75 असं मार्किंग करून तुम्हाला एक गोल आकार आखून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला तुम्हाला तसंच कट करायचं आहे. नंतर तुम्हाला एक कॅनव्हास पेपर घेऊन त्याच्यावरती तुम्हाला बाहीचा खालून आकार आखून घ्यायचा आहे. 1-1 इंचाच्या अंतरावरून तुम्हाला ही पट्टी कट करायची आहे. नंतर ती पट्टी तुम्हाला इस्त्रीने त्या अस्तरवरती तुम्हाला अशा प्रकारे चिकटवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपण जो अर्धा गोल कट केलेला होता तर तो ठेवून अशा प्रकारे तुम्हाला सगळीकडे आकार आखून घ्यायचा आहे. अस्तर आणि मेन कपडा घेऊन आपल्याला ह्या आकारावरून अशी टीप मारायची असते. तर बघा, तर ज्या ठिकाणी असा आपला अँगल तयार होत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला इथपर्यंतच टीप येऊ द्यायची आहे. तिथून पुढे तुम्हाला टीप जाऊ द्यायची नाही आणि तिथूनच तुम्हाला टर्न घ्यायचं आहे. तर बघा, टीप मारत असताना प्रत्येक वेळेस मी 2-3 धागे घेतल्याच्या नंतर कपडा जो आहे तो फिरवत आहे. कारण गोल आकार असल्यामुळे आपल्याला तो कपडा प्रत्येक 2-3 टिपाच्या नंतर आपल्याला फिरवायचा आहे आणि ॲक्युरेट जिथं आपला कोपरा तयार झालेला आहे, पॉईंट आहे, तर त्या पॉईंटपासून आपल्याला मशीन कपडा जो आहे तो तर तुम्ही इथं बघू शकता की मी इथं मशीनच्या टिपचा नंबर जो आहे तर तो सगळ्यात लहान साईजमध्ये केलेला आहे आणि बघा तुम्ही कोपऱ्याच्या तिथं मी कशा प्रकारे टिप मारलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1-1 लाईनचं अंतर सोडून आपल्याला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला जिथं अँगल आहे तर तिथं आपल्याला अशा पद्धतीने एकदम काठावरून आपल्याला कट मारायचा आहे. तर बघा, टीप कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला कट करत असताना. हा आकार आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पलटी करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची.